नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये कडकडत ऊन तापताना पाहायला मिळते आणि अशा वेळेस दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर महानगरपालिकेने हिट ॲक्शन प्लॅन आखला आणि त्या अंतर्गत जर आपण बघितलं तर हिट ॲक्शन प्लॅन अंतर्गत शहरातील सगळेच बगीचे आणि गार्डन्स जे आहेत ते दुपारच्या वेळेला उघडे ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, जेणेकरून बाहेरून येणारे किंवा शहरातील जे नागरिक कामानिमित्त बाहेर निघत असेल त्यांना कुठेतरी सावली मिळावी, दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे आणि त्याचा फायदासुद्धा होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण या गार्डनमध्ये जर बघितलं तर अनेक कामावर निघालेले किंवा मग काही विद्यार्थी किंवा बाहेरून आलेले लोक जे आहे ते या गार्डनमध्ये दुपारच्या वेळेस आराम करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदर म्हणजे या कडकडत्या उन्हामध्ये किती दिलासा याकडून मिळतो आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न। काका काय सांगाल, कुठून आले तुम्ही आणि दुपारचे कडकडतं ऊन आहेत इथे बरं वाटतं गार्डनमध्ये? हो, मी वर्धेवरून आलेलो आहे काही कामानिमित्त आणि इतकं ऊन आहे की बाहेर काम करण्यासाठी खूप त्रास होतो आहे। त्यामुळे या वेळेला आम्ही नगरपालिकेने जे गार्डन बनवले आहे त्या गार्डनमध्ये उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी बसलेलो आहे। दादा तुम्ही कुठून आला आहेत आणि काय दिलासा मिळतो आहे? हो, दिलासा मी प्रॉपर नागपूरमधूनच आहे। माझा जॉब आहे, फील्ड वर्क आहे माझा। मी आता जेवण करायला आलो तर नेहमी दरवर्षी उन्हाळ्याच्या वेळेला हा गार्डन खुल्ला राहतो। या वेळेसला मी इथे जेवण करायला येतो, माझा लंच टाईम होते तेव्हा। नक्कीच कोणाला लंच टाईम तर कोणाला। तुम्ही कुठे जॉब करता आणि काय इथे मध्ये जॉब करतो, इथे जेवण करायलाच आलो होतो। अच्छा, काय दिलासा मिळतो आहे? हो, आता उन्हामध्ये इथं थंड वातावरण राहते, तिथं जेवण करून आपल्या ड्युटीवर फील्ड वर्कच आहे आमचं। नक्कीच अनेक फील्ड वर्क करणारे असो किंवा मग बाहेरून येणारे असो किंवा विद्यार्थी असो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांना कुठेतरी या गार्डनच्या माध्यमातून दिलासा मिळताना पाहायला मिळते आहे। बसण्यासाठी जागा आहे, झाडाची सावली आहे आणि अशा या वातावरणामध्ये या 45च्या जवळपास पोहोचलेल्या तापमानामध्ये कुठेतरी ही नागपूर महानगरपालिकेने ही जी व्यवस्था केली आहे याचा दिलासा नागपूरच नाही तर बाहेरच्या नागरिकांनासुद्धा मिळताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।